निवडणुका झाल्यानंतर एकीकडे आपल्याकडे घोळ सुरू आहे तो पोर्टफोलिओ अलोकेशनचा आणि कुणाला किती मंत्री मिळणार याचा, पण देशभरामध्ये जे गाजतंय ते प्रकरण वेगळंच आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेल्या 2 दिवसांपासून बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामुळे खळबळ उडाली आहे। एका 3 टर्म सरपंच राहिलेल्या व्यक्तीला भाजपच्या कार्यकर्त्याला तिथून अपहरण करून नेलं जातं, अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केली जाते। इतकी अमानुष मारहाण केली जाते की पाठीवरचा एकही भाग असा नाहीये की ज्याच्यावरती व्रण नाहीयेत आणि पूर्ण अंगभर काळं निळं अंग पडलेलं आहे। इतकंच नव्हे तर डोळ्यांना सुद्धा इजा पोहोचवलेली आहे, ज्याला तडपून तडपून मारणं असं म्हणतात। अशा पद्धतीचा मृत्यू त्यांच्या नशिबी आला आणि त्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। आज एखाद्या गावच्या सरपंचाची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं होण्याची ही पहिलीच वेळ आहे। उद्या पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन होतंय आणि त्यामुळे महाराष्ट्रातला जो बीड जिल्हा आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये बिहार सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे का हा प्रश्न आहे। किंबहुना गेल्या काही काळामध्ये बिहारमध्ये गेल्या अवघ्या काही 3 ते 4 महिन्यांच्या अंतरामध्ये 36 पेक्षा अधिक खून झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचं काय सुरू आहे, बीडमध्ये कुणाची दहशत आहे, कोण कुणाच्या जीवावरती इतक्या टोकाच्या कृती करतंय आणि त्यांना कुणाचं पाठबळ आहे, का अशा लोकांना सांभाळलं जातंय, का अशा लोकांना पाठीशी घातलं जातंय, कोण आहेत हे सगळे लोक की ज्यांच्यामुळे बीडचा बिहार झालाय आणि ज्यांच्यामुळे तिथं दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। रस्त्यांवरून जाताना तुम्हाला कोणतरी उचलून नेईल आणि थेट तुमचा खून करेल आणि तरीही तुम्ही काही करू शकणार नाहीत, अशी परिस्थिती कुणामुळे निर्माण झाली आहे। महाराष्ट्रात कधीही अशा पद्धतीचं चित्र नव्हतं, पण महाराष्ट्रातल्या बीडमध्ये हे चित्र वारंवार का दिसतंय। अगदी काल संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर डुबे नावाच्या एका व्यापाऱ्याच्या मुलाला सुद्धा उचलून नेण्यात आलं, त्याचं सुद्धा अपहरण करण्यात आलं। नशीब बलवत्तर म्हणून तो मुलगा सही सलामत घरी परतला, पण अशा अनेक घटना घडतायत की ज्यामुळे बीडचा बिहार झालाय का आणि ही परिस्थिती आता कोण आवरणार। ज्यांना मंत्रिपद, ज्यांना तिथली पदं मिळतायत त्या लोकांनी इथं काय कामं केली आहेत, काय नेमकं कायदा सुव्यवस्थेसाठी केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणाला पाठिंबा दिलाय त्यांनी, या सगळ्याबद्दल चर्चा करायची आहे। आणि म्हणूनच बीडचे वरिष्ठ नेते, ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राहिलेले आणि आत्ताचे भाजपचे आमदार सुरेश धस आपल्या सोबत आहेत। अण्णा, आपलं खूप खूप स्वागत आहे। बीडमध्ये जी परिस्थिती बघायला मिळतेय ती मी एकतर चित्रपटामध्ये गँग्स ऑफ वासेपूरमध्ये वगैरे अशी बघितलेली आहे किंवा मग बिहारमध्ये वगैरे गेल्यानंतर इलेक्शन कव्हरेजला गेल्यानंतर अशा कहाण्या ऐकलेल्या आहेत। हे बीड मधलं चित्र आहे नक्की? हो, दुर्दैवाने काय चाललंय बीडमध्ये अण्णा? काय संतोष देशमुख नावाचा 3 टर्म सरपंच राहिलेला एक तरुण व्यक्ती, त्याला अपहरण केलं जातं, काय घटनाक्रम होता आणि का घडलंय? नाही, काय की संतोष देशमुख हा मुलगा अतिशय चांगला त्या ठिकाणी सरपंच राहिलेला दिसतोय। मी स्वतः त्या गावात जाऊन आलो, त्याची संपूर्ण माहिती काढली। मुळात संतोष हा जो मुलगा आहे तो त्याचे आजोबा यांच्याकडे राहतोय। त्यांना खरं तर त्यांना बार्शीकडे दिलं होतं त्यांच्या आईंना, परंतु तिकडे 5 एकर जमीन होती म्हणून संतोषचे आजोबा, त्यांच्या आईचे वडील यांनी त्यांना परत माघारी आणलं, साधारणतः 80-85च्या कालावधीमध्ये, आणि परत आणलं। तेव्हापासून लहानाचा हा मुलगा तिथेच मोठा झाला, म्हणजे मामाच्या गावाला, आणि मामाच्या गावाला मोठा झाला। पुढे तो मागे पहिल्यांदा जनतेतून सरपंच झाला, नंतर सरकार बदललं, हे मवियाचं सरकार आलं, यांनी तो कायदा परत बदलला। जो देवेंद्र फडणवीस साहेबांनी जनतेतून सरपंच केला होता तो उद्धव साहेबांचं सरकार आल्याच्या नंतर, आणि याच्यामध्ये मला वाटतं तत्कालीन राष्ट्रवादी जास्त आग्रही होती, पुन्हा मेंबर मधून सरपंच करण्यात आला। तर संतोष हा पुन्हा मेंबर मधून सुद्धा सरपंच झाला आणि एखाद दुसरा मेंबर त्याच्या विरोधात निवडून आला, बाकी सगळं बहुमत त्याच्याच बाजूने होतं। आता परत फडणवीस साहेबांचं सरकार आलं, फडणवीस साहेबांनी पुन्हा एकदा, गिरीश महाजन साहेब मला वाटतं या खात्याचे मंत्री होते, पुन्हा कायदा बदलला आणि जनतेतून सरपंच केला। तो जनतेतून पुन्हा एकदा सरपंच झाला आणि 1-2च मेंबर त्याच्या विरोधात गेले। त्या गावाने जवळपास संतोषच्या कार्यकालामध्ये आता
1.5 कोटी रुपयाचं स्वच्छतेचं, आणखी चांगल्या गावाचं, टापटिप्पानाचं, झाडं लावण्याचं हे बक्षीस जवळपास 1.5 कोटी रुपये मिळवलंय त्या सरपंचाने। एवढं सुंदर काम तो सरपंच करत होता। आणि हा करत असताना आमच्याकडे काय बीड जिल्ह्यामध्ये ते आवादा कंपनी आली, आमच्या आष्टी पाटोदा तालुक्यामध्ये रिन्यू पॉवर आली, ओटो कंपनी आली, अशा वेगवेगळ्या कंपन्या जिथं विंड पॉवर जे आहे पवनचक्की चांगली हवा असल्यामुळं त्यांना त्याच्यामधनं बऱ्यापैकी एनर्जी तयार होते, म्हणून या कंपन्या येत आहेत। तशा त्या आमच्याकडे आल्या, इकडे आल्या। आष्टी तालुक्यामध्ये मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो याच्यात तर 2011-12लाच आलेले आहेत। आमच्याकडे कधी असा काही प्रकार घडला नाही। आमच्याकडं फार सुरळीतपणे ते सगळं उभं राहिलं, स्ट्रक्चर उभे राहिले, सबस्टेशन उभे राहिले, काम पूर्ण झालं। परंतु हे केज तालुका जो आहे तो परळीच्या जवळ आहे आणि ह्या सरपंचाने तिथे ती आवादा कंपनी आली, जागा भेटली। शक्यतो ह्या कंपन्या काय करतात की बाबा एखादं कोणतं चांगलं गाव आहे जिथं आपल्याला गोडाऊन करता येईल, आपलं मटेरियल ठेवता येईल, तर इथे 30 एकर जमीन त्या कंपनीने भाड्याने घेतली, कोणत्या XYZ शेतकऱ्याकडून घेतली असेल आणि त्याला पूर्ण कंपाऊंड मारलं। त्यांचे काय की प्लाऊडचेच ऑफिसेस वगैरे करतात ते, किंवा आता आयते ऑफिसेस पण मिळतात। आता आपण एवढे पुढे गेलेलो आहोत, एका रात्रीत ऑफिस पण उभा करतात, ते ऑफिस उभा केलं आणि बाहेर जे आहे तर ही घटना सोमवारची घडली। संतोषचा मर्डर सोमवारी झाला, खून, परंतु त्याच्या अगोदर 3 दिवस शुक्रवारी हे जे आरोपी आहेत यातले विशेषतः ते घुले आडनावाचे सुदर्शन घुले, प्रतीक घुले व इतर सो अँड सो हे 5-6 जण आणि त्यांच्या बरोबर आणखी एक 30-40 जण असे 5-50 जण तिथं गेले आवादा कंपनीच्या गेटवर गेले। तिथला जो गेटवरचा वॉचमन होता तो दलित समाजाचा मुलगा होता, त्याच गावचा। तर त्याला म्हणले चल तुझ्या साहेबाला बोलव इकडं, आम्हाला त्याला भेटायचंय वगैरे वगैरे। काय त्यांच्या स्टाईलमध्ये बोलले असतील मला माहिती नाही, परंतु तो वॉचमन म्हणला मी आतमध्ये फोन लावतो, विचारतो, ते जर तुम्हाला भेटायला या म्हणले, त्यांनी परवानगी दिली तर मग तुम्ही जा। तर ते म्हणले नाही नाही तुला सांगतोय ना मी सोड म्हणून। तर ते जरा गरमच होते सगळी मुलं। ते म्हणलं बाबा असं कसं चालेल, मी फोन लावतो। तो फोन लावायला गेला, इंटरकॉम फोन वगैरे असेल, आत विचारायला गेला। विचारायला चालल्याबरोबर त्यांनी त्याला बाजूला ओढला आणि त्याला मारायला सुरुवात केली। याला मारलं म्हणून बाकीचे 2-4-5 काय जे असतील ते वॉचमन तिथं पळत आली आणि याची वाऱ्यासारखी बातमी गावामध्ये गेली। गावामध्ये योगायोगाने ते सरपंच तिथंच होत, संतोष। आता आपल्या गावात येऊन कुणीतरी मारहाण करतंय म्हणल्यानंतर सरपंचाचं काम काय आहे किंवा समजदार माणसाचं काम काय आहे, मिटवायला जाणं। म्हणून तो सरपंच पळत गेला। मग त्या सरपंचाच्या पाठीमागे 10-20 लोक गेले। मग दलिताचा मुलगा होता वॉचमन म्हणून, तिथं काही दलित बांधव असतील ते पण पळत गेले, सगळेजण गेले, पळत गेले। तिथं थोडीशी त्यांची बाचाबाची झाली। काय मग यांनी एखादी तोंडात त्याच्या मारणे, त्यांनी त्याच्या तोंडात मारणे, असा काहीतरी प्रकार त्या ठिकाणी घडला। घडल्याच्या नंतर मग काय झालं, कंपनीला पण कळालं ना हे असा प्रकार झाला। मग कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की बा तुम्ही कंप्लेंट करा म्हणल्यावर ते कंपनीचे अधिकारी, तो वॉचमन, सगळेजण पोलीस स्टेशनला गेले। आणि ग्रामस्थ सुद्धा आमच्या गावात येऊन बाहेर गावच्या टाकळी का काय गाव आहे बहुतांशी तिथून 3 किलोमीटर अंतरावर आहे। म्हणजे पोलीस स्टेशन जिथं आहे ह्या केजचं तिथून 3 किलोमीटर अंतरावरती टाकळी गाव आहे। तर हे 12 किलोमीटर वरती गाव आहे। मग हे गावचे सरपंच पण गेले फिर्याद द्यायला की बाबा ह्यांनी येऊन बाहेरच्या गावच्या लोकांनी येऊन आमच्या इथं दंगा केलाय, अशी फिर्याद द्यायला गेले। परंतु आणि तो वॉचमन म्हणायचा मला यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा आहे, यांनी मला मारलंय, काय जातीवाचक शिवीगाळ वगैरे केली, अशा प्रकारची त्याची कंप्लेंट होती, कंपनीची होती। म्हणजे 3 जण मिळून फिर्याद द्यायला गेलते, 3 वेगवेगळ्या फिर्यादी तिथं होणार होत्या। परंतु
महाजन नावाचे जे तिथले अधिकारी आहेत त्यांनी यांची एकही फिर्याद घेतली नाही. अच्छा. मग कोणाचा फोन त्यांना गेला मला माहिती नाही. विष्णू चाटे समथिंग असं काहीतरी तिथल्या तालुका अध्यक्षाचं नाव आहे, जे अजितदादांच्या गटाच्या म्हणजे यांच्या जवळचे. कदाचित ते मला वाटतं वाल्मिक अण्णांचे नातेवाईक पण आहे, ते मावस भाऊ का काय असं काही त्यांचं रिलेशन आहे. ते पण मग नंतर पाठीमागून तिथं आले. कदाचित मिटवामिटवी झाली असेल. काय शक्यतो खेड्यापाड्यामध्ये वाद किरकिर आपले झालं तर काही वेळा लोक म्हणतात जाऊ दे बाबा, झालं गेलं सोडा, मिटून टाका. मग तसं काही झालं असेल. पण फिर्याद मात्र कंपनीची घेतली नाही, वॉचमनची घेतली नाही आणि सरपंचाची फिर्याद. म्हणजे पहिल्या दिवशी कुणाचीच फिर्याद घेतली? शुक्रवारी फ्रायडे. मग जर शुक्रवारी यापैकी एक फिर्याद घेतली असती, या मुलांना पाबंद केलं गेलं असतं किंवा त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीची केस झाली असती, तर अॅट्रॉसिटी केसला थोडे घाबरतात लोक. मग कदाचित ते मुलं फरार झाली असती, म्हणजे सोमवारचा हा इन्सिडेंट झालाच नसता. ही चूक ज्या पोलिसांनी केली त्या पोलिसांवरती सुद्धा प्रचंड राग लोकांचा त्या ठिकाणी आलेला आहे. ते पाटील नावाचे कोणतरी PSI का काय होते, काय त्यांची पोस्ट मला माहित नाही. पण शनिवारी आणि रविवारी हे पाटील, तिथले महाजन, हे आरोपी जे होते, जे मारायला गेलते ह्या मस्साजोगला, ह्या आरोपींबरोबर चहा पाणी करत फिरत होते मोटरसायकलवर, त्यांच्या गाडीत. मग हे त्यांचं मन बळावणार नाही तर काय होईल? मग नेमके ह्या पोलिसांचे आणि या आरोपींचे काय लागे बांधे आहेत का? नेमका काय प्रकार आहे? उद्या चौकशीमध्ये यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस सोमवारी ही घटना घडली, सोमवारी काय घडलं नेमकं? कारण तो जो सगळा घटनाक्रम आहे तो पण खूप महत्वाचा आहे. संतोष देशमुख आणि त्याच्या आत्याचा मुलगा, हे दोघ जण, आत्याचा मुलगा गाडी चालवत होता, संतोष डाव्या बाजूला बसला आणि ते दोघ जण केजवरून गावाकडे येत होते. तर तिथे एक टोल नाका आहे जो अजून सुरू झालेला नाही, नॅशनल हायवेचा. तर त्या टोल नाक्याच्या तिथं काय झालं की पुढून एक गाडी स्कॉर्पिओ आडवी लावली गेली, पाठीमागून एक गाडी, आणि दन दन खाली उतरले, हातात रॉड, लाठ्या काठ्या, हॉकी स्टिक, काय जे आहे ते सगळ्यांनी मारायला सुरुवात केली. गाडी फोडली, एक एवढा मोठा दगड उचलला आणि त्या संतोषच्या आत्याचा मुलगा जिथं बसला होता त्या ड्रायव्हर सीटच्या समोर टाकला. तर नंतर संतोष खाली उतरला, संतोषला ओढलं खाली, त्यांच्या देखता 4-2 ठिकाणी मारलं आणि 4-2 काठ्या बिट्या त्याला मारल्या असतील. मारलं, उचललं आणि गाडीत घातलं. गाडीत घातल्याबरोबर संतोषच्या आत्याचा मुलगा तिथून तडक पोलीस स्टेशनला गेला. म्हणजे फार तर 12 किलोमीटर, म्हणजे तो गेला 15 मिनिटात पोहोचला होता. 15 मिनिटात पोहोचल्यावर महाजन, हे पाटील आणि तिथले संबंधित जो कर्मचारी बनसोडे का काय नावाचा, तो तर तिथे नव्हता. मग ते महाजन म्हणत होते की बाबा यांची फिर्याद घ्या. सगळे लोक काय म्हणले, आमच्या माणसाला उचलून नेलंय, त्याला किडनॅप केलंय, तर तुम्ही फिर्याद घ्या. तर ते फिर्याद घेणारा माणूस 40 मिनिटांनी आला. 40 मिनिट तो काय आलाच नाही. बरं, 40 मिनिट आला आणि 3 तास त्याने फिर्याद घेतलीच नाही. मग आता ह्या महाजनचं आणि यांचं काम काय होतं, विष्णू चाटे आणि संतोषचा चुलत भाऊ यांचे 36 कॉल झालेले आहेत. अच्छा, 36 कॉल झालेत. त्यातले 35 कॉल हे संतोषचा चुलत भाऊ जो आहे त्यांनी लावलेले. कोणाला? विष्णू चाटेंना. विष्णू चाटे म्हणायचे 10 मिनिटात बोलून घेतो, केस करू नका. 15 मिनिटात बोलून घेतो, केस करू नका. तर इकडचे लोक म्हणले वा केसचं नंतर बघू. केस तर केलेलेच नव्हते ना, पण आधी त्याला पटकन बोलून घ्या. बरं, पोलीसचं काम काय होतं? केस फिर्याद दाखल करणं हे प्रायोरिटी नव्हती. पोलीसची प्रायोरिटी काय होती? पटकन तो एकतर विष्णू चाटेला पकडायला पाहिजे होतं, पटकन तुझ्या त्या पोरांना सांग आणि त्या संतोषला इथं घेऊन या, आपण समोरासमोर बसू, तडजोड करू, विषय संपू. आणि काय झालं की त्या शुक्रवारीच्या हाणामारीची जे हे होता त्याचा व्हिडिओ कोणीतरी पोरांनी तो व्हायरल केला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यात एक तोंडात कोणीतरी
त्या प्रतीक घुले का काय त्या पोराच्या तोंडात मारली होती आणि ते व्हिडिओमध्ये व्हायरल झालं आणि त्या गोष्टीचा त्या मुलाने सुद्धा डोक्यात राग पकडला की माझा तोंडात मारली, आमचा फोटो व्हायरल केला. आता ही नवीन पिढी आहे, मग त्याचा युगो त्याच्यात दुखावला गेला. मग ते लोक जे आहेत तिथं काय म्हणत होते, या सरपंचाला आपल्या गावरान भाषेत आपण नागडं उघडं नागडं करू आणि याचाही आम्ही रील करू, फोटो काढू. मग ठीक आहे बाबा, तुम्ही उचलून नेला होता ना, त्याचे कपडे काढायचे, त्याचा फोटो काढायचा, व्हायरल करायचा, इथं दुश्मनी संपली असती ना. परंतु तसं केलं गेलं नाही. विष्णू चाटे 36 कॉल येतात, आता ते तपासात पुढे येईल. विष्णू चाटेचं काम काय होतं, या पोरांना समजून सांगायचं, परव तुम्ही गाडीत उचलून नेलंय त्याला, पण मारू बिरू नका. यांनी जे मारायला सुरुवात केली 3 तास मारत होते. 3 तास आणि ते बी कुठं, पोलीस स्टेशन पासून 5 किलोमीटर रेडियस मध्येच फिरवत होते. त्यांना पोलीसचं काम नव्हतं का त्या 5 किलोमीटर मध्ये सगळं पोलीस दल बोलून घेऊन सगळीकडे गाड्या पाठवा. आणि कुठं ह्या नंबरची 2च स्कॉर्पिओ होत्या ना, त्या स्कॉर्पिओ जिथं दिसतील तिथं मग तुमचे पोलीस पाटील काय करतात त्या गावातले, किंवा तुमची खबरे काय करतात. लोकेशन पण ट्रॅक झालं असतं, लोकेशन ट्रॅक झालं असतं. हे गाड्या कुठं फिरतायत. दैठणा म्हणून एक गाव आहे, त्याचे ज्यावेळेस संतोषला मारून मारून तिथं टाकलं, ते गाव सुद्धा बॉर्डरवरचं गाव आहे आमच्या आणि कळमच्या. म्हणजे 3 तास मारलं. म्हणजे सकाळी किती वाजता अपहरण केलं? सकाळी टायमिंग मला एक्झॅक्ट नाही माहिती, पण तो टोटल पिरियड जो आहे तो 3 तासाचा आहे. आणि मारून कुठे टाकलं? दैठणा या गावाच्या शिवारामध्ये फेकून दिलं. आणि हे जो 36वा कॉल आला ना ह्याचा, त्यावेळेस विष्णू चाटेला तिकडून सांगण्यात आलं की भाऊ हा गेला म्हणल्याच्या नंतर विष्णू चाटेने मोबाईल बंद केला आणि विष्णू चाटे निघून गेला, फरार झाला. मग तोपर्यंत विष्णू चाटे 3 तासाच्या कालावधीत विष्णू चाटेचं काम काय होतं, पोलीसचं काम काय होतं. पोलीसचं काम होतं फिर्याद दाखल करणं, ह्याची प्रायोरिटी होती का? त्याचं अपहरण केलं ह्याची फिर्याद घेणं महत्वाचं होतं का ती गाड्या पकडून? कुणामुळे फिर्याद घेतली नाही? मग आता कोणामुळे घेतली नाही ते महाजनला ह्यांना चौकशीला सामोरं जावं लागेल ना. आता कदाचित शुक्रवारी जर फिर्याद घेतली असते तर संतोषचा खूनच झाला नसता. बरं, हे जे मारणारे पोरं आहेत हे कशानेही मारत राहिले त्याला. तुम्ही त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा करतानाचा फोटो बघितलाय का? पाठीमागच्या बाजूचा 1 इंच तरी जागा शिल्लक आहे का त्या संतोषच्या अंगावरची? पुढे सुद्धा वायरनी मारले, फायटरनी फाईट मारल्यात. फायटर का काय म्हणतात ते नवीन साधन आहेत, आपल्याला काही माहिती नाही. ते त्या फायटरनी मारलं. त्याच्यानंतर त्याच्या डोळ्याला जर बघितलं तर लायटरनी जाळल्यासारखं आहे. लायटरनी जाळलंय, डोळे जाळले. डोळे काढायचे होते का काय त्यांना काय माहित नव्हतं. एवढं कृत्य करण्यासारखं त्यांनी काय केलं नेमकं? संतोष देशमुखने फक्त तुम्हाला अडवलंच होतं ना तिथं. बर, धराधरीमध्ये कदाचित त्याच्याकडून एखादी चापट बी लागली असेल यांना. मी म्हणतो त्यांनी 1 चापट मारली तर यांनी केजमध्ये बोलून घेऊन त्याला 100 चापटा मारायचा ना. सगळ्या लोकांच्या देखता तुमचा युगो दुखावला होता तर. शुक्रवारी माझं म्हणणं असं, शुक्रवारी कुणाच्या फोनमुळे या लोकांची फिर्याद घेतली नाही त्याची चौकशी झाली पाहिजे. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला आता कल्पना आहे का की याबद्दल कुणाकडे बोट केलं जाते? हे बघा, बोट केलं जातं. मी आज ऑथेंटिक बोलणार नाही, कारण काय सगळ्या लोकांची सुई कोणाकडे जाते ते माहिती आहे. मी काल तिथे जाऊनही तेच बोललोय की या लोकांचा आका कोण आणि ह्या आकांचा आका कोण. आका हा शोधला पाहिजे. कोण शोधणार? कुणीच नाव घेत नाही. कारण काल गेल्या 36 तासामध्ये गेल्या 3 दिवसामध्ये 2 FIR झाले. एक FIR अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी, अवादा कंपनीने आत्ता केला, तो बी नंतर केला. हा खुनाचा प्रकार झाल्याच्या नंतर. तोपर्यंत त्यांची पण फिर्याद घेतली नव्हती. त्यांची फिर्याद घेतलेली नव्हती. मग अवादा कंपनीने शुक्रवारी जर फिर्याद त्यांची तिथे घेतली नाही, त्यांनी SP कडे ऑनलाईन तक्रार करायला पाहिजे होती. का घाबरतात लोक? कंपनी का घाबरतात? मग जाऊन तिथं माणसं काय चालू आहे? माझं म्हणणं असं आहे की काय आम्ही तुम्हाला यासाठीच आमंत्रित केले किंवा बोलवलंय की कळावं जिल्ह्यामध्ये काय चालू आहे आणि तुम्ही निडर नेते आहात.
खरंच तिथं एक्स्टॉर्शनचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावरती आमच्या जिल्ह्यामध्ये वाढलेले आहे. आता ते थोडी थिडकी नाही, खंडणी मागताना सुद्धा 2 कोटीची मागितले असं फिर्याद दिली त्या कंपनीने. हे आकडे बघितल्याच्या आता मी 5 टर्म आमदार आहे. मी माझ्या आयुष्यात एका टायमाला एका वेळी 1 कोटी रुपये पाहिलेलेच नाहीत. अजून पैसे पाहिलेत मी 5 लाख 10 लाख 15 लाख पाहिले असतील, पण हे कोटीचे आकडे जर कोणी मागत असेल आणि ते लोक जर सांगत असतील त्याची चौकशी झाली पाहिजे. मी काय म्हणतो, मी वेग बोलणार नाही, ऑथेंटिक आज मी म्हणणार नाही, परंतु हे शुक्रवारी कोणाच्या फोनमुळे फिर्याद घेतली नाही हे त्या महाजननी सांगितलं पाहिजे. नाहीतर मी आता पत्र देऊनच आलोय, त्याची चौकशी होणार. कोणाला पत्र दिलं तुम्ही? मी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आलो. काय म्हणाले फडणवीस साहेब? नाही, फडणवीस साहेबांनी चौकशी करायचे आदेश दिले. ते आता सोमवारपर्यंत बाहेर निघतील किंवा उद्या सुद्धा निघतील. तुम्ही तर SIT चौकशीची मागणी केली होती. मी आता SIT चौकशीचीच मागणी केली. कारण काय की ज्या वेळेस हा अतिशय निंदनीय प्रकार झाला, ते गाव जे आहे ते छोटं मोठं नाही, फार मोठं गाव आहे. ते गावामध्ये तिथं मोठ्या प्रमाणावरती आक्रोश सुरू झाला. लोकांनी रस्ता रोको चालू केला आणि त्या रस्ता रोकोमध्ये बरेच लोक रागा त्याच्यात बोलत राहिली आणि कोणीतरी एक जण उठलं, त्याला माहिती नाही ना, माहित नसल्यामुळे त्यांनी मागणी केली CID चौकशी झाली पाहिजे. ते एक वक्ता बोलत राहिला तर नंतर सगळेच वक्ते बोलत राहिले CID चौकशी CID चौकशी CID चौकशी. CID चौकशी झाली तर पोलिसांना म्हणले लेखी द्या, तर पोलिसांनी लगेच लेखी देऊन टाकलं की चला बाबा आता ह्याच्यातून आमची पटकन सुटका होते. पण ती जी सुटका होते, आता मला माहिती आहे ना CID चौकशी म्हणल्याच्या नंतर CID चौकशीला किती कालावधी लागणार आहे, त्यांच्याकडे स्टाफ किती असतो, काय किती असतो, ही सगळी कल्पना मला आहे. म्हणून मी ज्यावेळेस गावामध्ये गेलो त्यावेळेस मी म्हणलं की हे आपली थोडीशी मागणी असं झालंय. मग त्या संतोषच्या मिसेसनं, संतोषच्या आजोबांनी आणि संतोषचे कुटुंबीय आणि सगळ्या त्या गावकऱ्यांनी लेखी पत्र दिलंय की आम्हाला SIT स्थापन झाली पाहिजे आणि बाहेरचे नको, जिल्ह्याच्या SPच्या अध्यक्षतेखाली आणि पांडकर म्हणून आमच्या तिथे ॲडिशनल SP आहे, त्यांना आयोग करावं, अशा प्रकारची कालच मागणी त्या ठिकाणी केली. त्या मागणीची प्रत मी घेतली आणि ती प्रत घेऊन मी आज मुख्यमंत्री महोदयांची सही घेतली त्याच्यावर. ती सही घेतली आणि आज आता हे पहा, उद्याच्याला जर इथं इमर्जन्सी म्हणलं तर उद्या ऑर्डरही निघेल किंवा फार तर सोमवारी मंगळवारी ऑर्डर निघेल. मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय की आपण हे अशा पद्धतीने करूया. मला एक गोष्ट कळत नाही की जर तुमच्या जिल्ह्यामधले अधिकारी जे काय वरिष्ठ पातळीवरचे SP IAS IPS काय DYSP ह्या लोकांवरती पण इतका दबाव आहे की ही लोक सुद्धा दबावाशिवाय काम करू शकत नाही. तुम्हाला असं वाटतंय की एक्स्टॉर्शन आणि ह्या अशा गोष्टी करणाऱ्या लोकांना, अधिकाऱ्यांना पण संरक्षण नाहीये तिथे? SP आता नवीन आलेले आहेत. मी SPबद्दल लगेच बोलणार नाही, परंतु पाठीमागे आत्ताच नाही म्हणत आहे, पण गेल्या 4-5 सतत चालू आहे ना, हे सतत चालू आहे. ते अधिकारी सुद्धा अंडर प्रेशर येत आहेत, अधिकारी सुद्धा अंडर प्रेशर काम करतायत. हे एकंदरीत हे कालच्या घटनेवरनं दिसून आलंय ना. आणि तिथे जे आहे हे आम्ही म्हणत नाहीत, लोक म्हणतायत सगळीकडंच. म्हणजे एक तर आमच्याकडे डेव्हलपमेंट नाही, डेव्हलपमेंट करायला आता ह्याच्या माध्यमातून का व्हायना बऱ्यापैकी डेव्हलपमेंट येते, इन्व्हेस्टमेंट येते. आणि याच्यामध्ये काय आहे की फक्त आम्ही हे ते नाही, या ज्या कंपन्या येत आहेत याला परदेशी फंड आहेत, परदेशातून कर्ज काढतायत या कंपन्या आणि हे देश हिताचं काम करतायत ना. त्या एनर्जी जनरेट करतायत म्हणजे काय करतायत, देश हिताचंच काम करतायत. मग ते कंपन्या सुद्धा वरिष्ठ पातळीवरून वरती त्यांचे संबंध असतातच ना. तुम्ही थेटपणे म्हणताय की वेग बोलणार नाही, पण ज्यांच्यावरती FIR झालाय ते तुमचे माजी पालकमंत्र्यांनी आत्ताचे परळीचे आमदार जे आहेत धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यांच्यासोबत आहेत. ते वाल्मिक कराड यांच्यावर FIR झालेला आहे.
तुम्हाला असं म्हणायचं की या सगळ्या पाठीमागे जिल्ह्यामध्ये जी दहशत आहे त्याच्यामागे वाल्मिक कराड आणि या सगळ्या मंडळींचा हात आहे? नाही, वाल्मिक कराडांच्या वरती कोणता हा जो त्यांना याचा खटला झालेला आहे, त्यांच्यावरती खंडणीचा खटला झालेला. खंडणीच्या बाबतीमध्ये ते त्याचं उत्तर देतील, परंतु आता मी खुनाच्या मागे ते ऍक्च्युअल त्यांचे इन्व्हॉल्वमेंट आहे का नाही हे आज मी बोलणं बरोबर नाही असं मला वाटतं. नाही, मी म्हणालो की ज्या पद्धतीची तिथली दहशत आहे, ज्या पद्धतीचे एक्स्टॉर्शन चालू आहे, ज्या पद्धतीने त्यांच्यावरती 2 FIR झालेत गेल्या 3 दिवसांमध्ये, तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांचंच नाव या ठिकाणी पुढे येत आहे. हे दुर्दैवानं म्हणावं लागेल आणि ते सरळ सरळ दिसतंय. कंपनीने जर त्यांनी मागितली नसेल खंडणी फिरवती, तर मग कंपनीने कशी काय फिर्याद दिली असती? क्लिअर कट तेच जबाबदार आहेत ना. मग आता त्याचे उत्तर त्यांनीच द्यायला पाहिजे. आणि मला वाटतं धनंजय मुंडे साहेबांना हे कितपत माहिती आहे का नाही ते त्यांचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने हे सगळं चालू आहे? कारण शेवटी असं आहे की यंत्रणा, ते बघा, वाल्मिक कराड हे कुठल्याही पदावर नाही आहेत, ना आमदार आहेत, ना खासदार आहेत, ना ते कुठल्या कोणत्याच पदावर नाही. मग अशा व्यक्तीचा एवढा, त्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही अशी परिस्थिती आहे. ते पदावर कुठल्याच नाही. धनंजय मुंडेंनी याची सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे तुमचं म्हणणं? माझं म्हणणं नाही, पण त्यांनी याच्या बाबतीत बोललं पाहिजे. आणि काल जे धनंजय मुंडे काल तर ते म्हणाले की कुठल्या जिल्ह्यात होत नाही काय, ते जे गोपीनाथ गडावरती बोलले ना, ते मुंडे साहेबांची जिथं समाधी आहे तिथं बोलले. दुर्दैव आहे, धनंजय मुंडे साहेबांच्या तोंडून हे वाक्य शोभत नाही. म्हणजे ते ज्या पद्धतीने बोलतायत, एकंदरीत ते त्याचं समर्थन करतायत का ह्या झालेल्या घटनेचं? त्यांची जी बॉडी लँग्वेज आणि हे ते जे बोलले टीव्हीच्या समोर, ते काय बोललेत तुम्ही ऐकलंय ना? ऐकलंय, मी सुद्धा ऐकलंय. माझा सवाल धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा आहे की तुम्ही जे बोललेला आहात त्याच्या जवळपास तुम्ही झालेल्या घटनेचं, संतोष देशमुखच्या झालेल्या खुनाचं समर्थन करताय का काय, असं त्यातनं दिसतंय ना. तुम्हाला असं वाटतंय का की जी पदं मिळत आहेत बीड जिल्ह्यामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये जी पदं मिळाली ती एकतर धनंजय मुंडेंकडे होती आणि त्याच्या आधीच्या 5 वर्षामध्ये ती पंकजा मुंडेंकडे होती? तुम्हाला असं म्हणायचं का गेल्या 5 वर्षामध्ये तर पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत, या सगळ्या परिस्थितीला अटकाव तर त्यांनी केलेला दिसत नाही? कारण ज्या घटना घडत आहेत, परळीमध्ये गोळीबार झाला होता, बबन गित्ते नावाचा एक व्यक्ती अजूनही फरार आहे, त्यांच्यावरती 302चा FIR झाला, ते अजून सापडले नाही. त्यांच्यावरती गोळीबार करणारे कुठे ते अजून माहिती नाहीये. ज्या पद्धतीनं 3 दिवसामध्ये, काल तर एका व्यापाऱ्याला त्याच्या मुलाला उचलून नेण्यात आलं, परवा संतोषचा खून झाला, त्याच्या आधी आपण बघितलं की अनेक व्यापारी परळी सोडून गेलेले आहेत. काही व्यापारी, आम्ही ज्याला सगळ्या तिथल्या पत्रकारांशी बोलतो ते सांगतात की बरेचसे लोक, जे चांगले लोक आहेत, चांगले पैसे कमावणारे लोक आहेत, ती शहर सोडून चालले, ते पुण्यात स्थायिक होत आहेत. ही दहशत कोणाची? ह्या दहशतीची जबाबदारी कोणाची मग? नाही, माझं असं मत आहे की काही लोक जे परळी शहर सोडून जात आहेत, परळी, बीड, जे काही जिल्ह्यामध्ये, शेवटी तुमच्या जिल्ह्याचंच नुकसान आहे ना. आमच्या बीडला नाही असं परिस्थिती, इकडे नाही. आम्ही बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला राहतो. एकदम आष्टी आणि परळी हे एकदम नॉर्थ साऊथ आहे, पूर्व पश्चिम आहे. आम्ही इकडे, मला कल्पना आहे नॉर्थ साऊथ, पण शेवटी ऐकू येते की तिथले 200 लोक शहर सोडून गेले, तिथे काय काय होते, लोक थांबत नाहीत. याचे तिथल्या लोकप्रतिनिधींनी त्याचं हे केलं पाहिजे ना. लोकप्रतिनिधी तर स्वतः धनंजय मुंडे साहेब आहेत. गेली 10 वर्ष ते कंटिन्यू निवडून येत आहेत. म्हणजे 19ला निवडून आलेत आणि आता निवडून आलेत. पण अण्णा, तुम्ही विधान परिषदेवर होता, ते पालकमंत्री होते, तुम्ही सतत जिल्ह्यामध्ये फिरताय. बरं, तुम्ही काही नवीन प्रतिनिधी नाहीये, तुम्ही 5 टर्म आमदार राहिलेले आहात, तुम्हाला कल्पना आहे जिल्ह्यामध्ये काय होते. तर तुम्हाला थेटपणे, ठीक आहे की तुमच्याकडे पुरावा असल्याशिवाय तुम्ही बोलणार नाही, तुम्ही जबाबदारीनं बोलाल, पण शेवटी असं आहे की ज्या पद्धतीनं बीडची प्रतिमा मलिन होते, ज्या पद्धतीनं दिवसाढवळ्या अशा पद्धतीनं अपहरण करून खून केले जात आहेत, व्यापाऱ्यांच्या मुलांना उचलून नेलं जातंय, कुठेतरी कोणातरी घरावरती जाऊन गोळीबार होतोय त्या गीते आणि या बाकीच्या प्रकरणांमध्ये, एकेका वर्षामध्ये 60 खून. तो तरुण मुलगा सरपंच जो झालेला होता, तो पहिले मला वाटतं तो बबन गीते यांच्या बरोबर होता. नंतर त्यांनी इकडे प्रवेश केला यांच्याकडे, वाल्मिक अण्णा यांच्याकडे त्यांनी प्रवेश केला होता. आणि नंतर काहीतरी बिनसलं, ते डायरेक्ट एकमेकाच्या, परळीमध्ये गोळीबार म्हणजे ते
म्हणजे इझी मानायचं, काही झालं नाही म्हणतात. आमच्या इकडे थोडेसे आमच्याकडे घाबरणारे लोक आहेत. लाठ्या काठ्याने मारामारी झाली तर आमच्या आष्टीमध्ये म्हणतात अरे बापरे फार मोठी मारामारी झाली. असं एवढं काय आमच्या इकडे होत नाही. बीड जिल्ह्यामध्ये एका वर्षामध्ये 60-60 खून ते तिकडंच जास्त आहे. कुठे तिकडं परळीकडं अंबाजोगाई तिकडच्याच भागात जास्त आहे. अंबाजोगाई शांत शहर आहे. अंबाजोगाई हे आमचं मराठवाड्याचं पुणे आहे. हो बरं का. अंबाजोगाईमध्ये हे होत नाही, मग तुमच्या परळीमध्येच का होतं? हे सगळ्या अशा ज्या घटना आहेत ह्या परळीमध्येच का होतात? याला कोण पाठीमागून होऊ द्या चलू द्या असं म्हणलं जातं. आमच्या इकडे का नाहीत होत दिवसा ढावळ्या खून बिन? तुमची अडचण होते तुमच्यासोबत, आता ते सत्तेत आहे. अलायन्स पक्ष आहे तुमचा, तुमचे मित्र आहेत. मित्र आहेत ते माझे मित्रही आहेत. परंतु पूर्वी असे नव्हते मित्र. हे आत्ताच असं का व्हायला लागलंय त्याचं त्यांनी मूल्यांकन केलं पाहिजे. हे आत्ता ह्या शेवटच्या ह्या 2-2.5 वर्षामध्ये आणि मागचे ते मवियामध्ये बी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मध्ये काही काळ आमचं सरकार आलं, शिंदे साहेबाचं ना आमचं सावे साहेब आम्हाला पालकमंत्री आलते. नंतर परत हे आले. आता त्याच्यावरती मी बोलू शकत नाही ना, पार्टीचा वरचा निर्णय आहे. पण माझं मत असं आहे की बाबा त्यांनी हे थोडंसं शांतपणे विचार करून हे कशामुळं होतंय, इतक्या संख्येनं तुमच्या इथंच का होतंय, ते परळीमध्ये जायला सुद्धा सरकारी नोकरदार लोक घाबरतायत. घाबरतात ना सरकारी लोक, कर्मचारी अधिकारी तिकडे जायला सुद्धा घाबरतात, जात नाहीत. नाही जायला आता शेवटी ऑर्डर झाले होतं जावंच लागतंय. पण इच्छेने कोण जातंय याचाही कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. आणि हे जे काय होतंय बढावा थोडासा कसा मिळतोय माहितीये का? हे जे तरुण मुलं आहेत, आता ह्यातले आरोपी काय, त्या थोर जो मोठा मुलगा आहे त्याचं वय किती मला माहित नाही, पण बाकीचे सगळे मुलं हे 22, 21, 23 लहान मुलं, एकदम लहान मुलं आहेत. ही या वयातल्या मुलांना काय कळणार हो? कुणीतरी जर म्हणलं मारा झाडा बघून घेऊ, त्याला जर अशी पुस्ती देत असेल तर ते 21-22 वर्षाचे पोरं काय करणार आहेत? हे काय करून ठेवलंय त्यांनी? हा खून नाहीये, हा फक्त खून नाहीये. निर्घुण, निर्दयी, थंड डोक्याने किंवा कूल मर्डरर म्हणतात तसे सगळे प्रकार जे आहेत ते याच्यामध्ये दडलेले आहेत. आणि आता त्या सगळ्या पोरांचं आयुष्य त्यांनी, सरपंचाचं तर आयुष्य उद्ध्वस्तच केलं, सगळं संपलं. त्याची थोरली मुलगी जी आहे त्या अजून त्या सरपंचाला घर सुद्धा नाहीये स्वतःच, आजोबांनी दिलेल्या घरात राहते ती. त्याची सौभाग्यवती मिसेस जी आहे त्या आमच्याकडे बरेच लेकरा बाळासाठी लातूरला शिक्षणाला जातात. तसं हा संतोषची मंडळी सुद्धा लातूरला भाड्याने खोली घेतलेली आहे आणि मुलगी 10वीला आहे म्हणून ते तिकडं राहतं. शनिवारी रविवारी जायचं आपलं तिकडं, इकडं यायचं. लहान लेकरू आहे, दुसरं एकदम लहान आहे, 3री-4थीला असेल पोरगा, 4थी-5वीला असेल जास्तीत जास्त मी जो पाहिला तो. हे अन्याय सहन कसे करायचे, कुठपर्यंत करायचे? याचं ब्लास्ट होईल ना. एवढे लोक जे आहेत अख्ख्या जिल्ह्यामध्ये, तुम्हाला सांगतो जिल्ह्यातच नाही सोडा, हा इश्यू आता एकट्या जिल्ह्यापुरता राहिलाय का? सगळ्या महाराष्ट्राला वाईट वाटायला लागलंय ना. खून होतात, मर्डर होतात, खून काय होत नाहीत का? सगळीकडे होतात ना. ते जे म्हणलेत ना आमचे पालकमंत्री की खून कुठं होत नाहीत, पळवणूक कुठं होत नाही, पण अशा पद्धतीने खून होतात का? हा खून कसा झालाय, किती बेकार पद्धतीने झालाय. म्हणजे 3 तास मारून 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 शेवटी ते खालाच झालं. आणि टॉर्चर कसं करावं? डोळ्याला लायटर लावा, लायटरने पेटवून. आता येईल ना ते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये. इतके भयानक कृत्य तुम्ही केलंय तरी बी एवढं कसं मनमोकळेपणाने? धनंजय मुंडे असे नव्हते, असे कसे बोलायला लागले? त्यांचं जे स्टेटमेंट पाहिलं ना मी,
ते स्टेटमेंट पाहिल्याच्या नंतर माझ्या मनाला खूप लागलं, हे धनुभाऊ तुमचं वाक्य असं कसं. आणि माझं काय म्हणणं होतं, तुम्ही दोघेही तिथं लीडर होते ना, दोन्ही बी. संतोषच्या तिथं जाऊन यायला काय हरकत होती. सगळे गेलेत, सर्व पक्षीय गेलेत ना. कोणी राष्ट्रवादीचे गेले असतील, कोणी अजितदादाच्या राष्ट्रवादीचे गेले असतील. मग हे मोठाले नेते का गेले नाही याचं मला वाईट वाटतं. जायला पाहिजे होतं, निदान जाऊन समाधान नाही का, कुटुंबाला त्यांच्या बरं वाटलं असतं. आम्ही म्हणतो का काय त्यांनी कोणी केलंय का, आदेश त्यांच्या आदेशावर झालंय बिलय असं कोणी म्हणलंय का, नाही म्हणलं. पण त्यांचे सगळ्यांचे हे जे आरोपी आहेत यांचे तुमच्या सगळ्या नेत्यांबरोबर फोटो आहेत. कुणाबरोबर फोटो काढावेत नाही काढावेत याचंही थोडंसं मला वाटतं इथून पुढं आम्ही तर भान राखतो बाबा. आमच्याकडं कोणी आलं आणि कोणाचे फोटो आहेत म्हणून आम्ही म्हणत नाहीत. कारण आजकाल काय झालंय की कुणी काही गौतम राज्याध्यक्ष राहिले असं मला वाटत नाही फिल्म ह्या फोटो काढण्यामध्ये, बरं का. आता ह्या सेल्फीमुळं आणि ह्या फोटोमुळं प्रत्येकजण गौतम राज्याध्यक्ष झाला आणि कोणत्याही राजकीय नेत्याच्या बरोबर कुणी फोटो काढते. फोटो काढणे म्हणून नाही, पण माझं मत असं होतं की सहृदय म्हणून, स्वतःला वाईट वाटलं म्हणून त्यांनी किमान त्या संतोषच्या घरी जाऊन यायला पाहिजे होतं. ते गेले नाही, याच्यामुळे थोडंसं वाईट वाटलं. माझ्या अगोदर प्रकाशदादा सोळंके गेलेले, मी आजारी होतो त्याच्यामुळे एक दिवस लेट गेलो, बरं का. पण प्रकाशदादा सोळंके गेले, संदीप क्षीरसागर गेले, अंबादास दानवे साहेब येऊन गेलेत तिथं. त्यांनी मागणी केली अंबादास दानवेंनी, तुम्ही बघितली का? त्यांनी मागणी केली की वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी केलेली अंबादास दानवेंनी. आजचं त्यांचं स्टेटमेंट आहे. नाही, अंबादास दानवे साहेबांनी मागणी केली असेल, परंतु मी त्या खुनामध्ये डायरेक्ट त्यांचा संबंध आहे का नाही, बरं का, याच्यावरती आज तरी मी तसा आरोप करणार नाही. मी काय म्हणतो की याची चौकशी करा. शुक्रवारी जे गुन्हा दाखल करायला आलते, शुक्रवारी कोणाच्या फोनमुळं अॅट्रॉसिटी, त्याच्यानंतर एक्स्टॉर्शन आणि संतोष देशमुख यांची फिर्याद न घेण्यासाठी कुणी आदेश दिला, बरं का. त्या पोलिसांनी त्या आदेशामध्ये जर हे इन्व्हॉल्व असतील, तुमचं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असेल ना, कुणी आदेश दिले तुम्हाला नाही, आम्ही गेलो तिथं, तसं त्यांनी सांगितलं तसं काही झालेलं नाही वगैरे वगैरे वगैरे, असं त्यांनी सांगितलंय. पण आता चौकशीमध्ये तर खरं उघड होईल ना. आम्ही काय म्हणतो की ऍडिशनल एसपी दर्जाचं, ऍडिशनल एसपी जे आहेत तेच त्यांना स्वतःला आयोग करा. कारण हे तर डीवायएसपी लेवलला सुद्धा याचा तपास ठेवणं उचित नाही असं मला वाटतं. हे ऍडिशनल एसपींकडे याचा तपास द्यावा, पांडकर साहेबांकडे. आणि एसपी आमचे जे आता नवीन आलेले आहेत, बारगळ आल्यापासून जरा थोडंसं बऱ्यापैकी त्यांनी, मी तुम्हाला स्टेटमेंट वाचून दाखवतो, मी तेच शोधत होतो. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अंबादास दानवेंचं स्टेटमेंट आहे. अजूनपर्यंत पोलिसांमार्फत कुठल्याही प्रकारचा तपास झालेला नाही. पीआयला देखील सह आरोपी केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. वाल्मिक कराड यांच्यावर अजूनपर्यंत अपहरण आणि खंडणीचाच केवळ आरोप कसा? वाल्मिक कराड यांच्यासह पोलीस आणि पीआय यांना देखील सह आरोपी करा. जर नाही केलं तर वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी करणार अंबादास दानवे. नाही, हे बघा, अंबादास दानवे साहेबांनी मागणी केलेली आहे. ती मागणीशी मी लगेच आता मागणी करणार नाही. मी काय म्हणतो की चौकशी करा. पण तुम्ही याच्यासाठी तरी सहमत आहात का की या सगळ्या प्रकरणाशी काय संबंध आहे, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, त्यांची पण चौकशी झाली पाहिजे? कोणाची? वाल्मिक कराड यांची झालीच पाहिजे. नाही कुठं म्हणतोय मी, चौकशी झाली पाहिजे. शुक्रवारी त्यांनी फोन केलेला आहे का यांचा गुन्हा घेऊ नका म्हणून? मग जर त्यांनी शुक्रवारी फोन केला असेल तर त्यांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये सुरू होती. आणि ज्या दिवशी हा प्रकार घडत होता त्या दिवशी जर त्यांचा फोन गेला असेल तिथं, किंवा मग विष्णू चाटेंनी त्यांना फोन केलाय का, त्यांच्याकडून विष्णू चाटेंना फोन आलाय का, हे लिंक तपासावे लागेल ना. ते म्हणतात की मी तिथं हजरच नव्हतो, म्हणजे ते त्या दिवशी हजर नव्हते. वाल्मिक कराड ते तर कुठेतरी वाल्मिक कराड त्या दिवशी हजर नव्हते तिथं. आम्ही कोण म्हणतो हजर होते म्हणून?
तुम्ही हजर होते का नव्हते का, पण तुमच्या फोनहून तुम्ही जर असे आदेश दिले असतील बघा रे त्याचं किंवा असं करा रे, तर मग ते 100% अडकणार ना त्यात. तुम्ही हजर राहण्याची गरज काय. विष्णू चाटे हे आत्ता या क्षणापर्यंत 120 चे आरोपी आहे. 120 म्हणजे कटकारस्थान. परंतु जर का विष्णू चाटेंनी फोनवरती या मुलांना आदेश दिले असतील मारा रे, झोडा रे, बदाडा रे, मग 120 ब प्लस 302 मध्ये ते आरोपी होतील ना. आणि वाल्मिक कराडांनी जरी बी तसे आदेश दिले असतील तर वाल्मिक कराड सुद्धा 302 चे आरोपी होऊन जातील. परंतु तपासाच्या अगोदर त्यांना लगेच आरोपी म्हणणं मला वाटतं उचित होणार नाही. थांबा ना, 4-2 दिवसामध्ये ते येईलच. आणि माझी विनंती मी एसपींना केलेली आहे की तो जो तपास चालू आहे आता एलसीबीचे वगैरे लोक, आता 3 आरोपी जे पकडलेले आहेत ते एलसीबीनेच पकडले, अजून 4 आरोपी राहिलेले. अहो, कोणत्याही नेत्यांचं त्यांच्या समर्थकाचं काम काय असतं, तुमच्या समर्थकाकडून एखादा चुकीचा गुन्हा घडलेला आहे तर हे लीडर लोकांनी काय सांगायला पाहिजे, पटकन सरेंडर व्हा. ते जर आरोपी सरेंडर झाले तर वातावरण थोडं थंड होईल ना. पण तुम्ही आरोपींना जर पळवत आणि तो जो पकडलेला प्रतीक घुले म्हणून पोरगा आहे त्यांनी स्वतःच कबूल केलंय, पोलिसांनी आम्हाला माहिती दिली की हा तसा मेलेला नव्हता, मरत नव्हता. तर त्यांनी काय केलं, ते WWF नसते का ते तसल्या पहिलवानांच्या फायटी, तसं त्यांनी स्वतःचे दोन्ही पाय गुडघे उचलून त्याच्या छातीवर बसला. तो दोनदा बसला. आणि आता 2दा छातीवर बसल्यावर ते मोडलं असेल सगळं. ते आता शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये येईल ना बाहेर. जर बरगाड्या मोडून त्याच्या फुफ्फुसात शिरल्या असतील, बरगाड्या मोडून ते हार्टमध्ये शिरले असतील तर तो जागेवरच ठार होणार ना संतोष देशमुख. बरं, आता असं आहे की बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जो झालेला आहे तो मोठ्या प्रमाणावरती म्हणजे थर्मल पॉवर प्रोजेक्ट बंद झाला, कारखाना बंद झाला, मोठ्या प्रमाणावरती उद्योग उभारणी जी आहे ती ठप्प झालेली आहे, सगळं ठप्प आहे. आता मोस्टली जी मुलं पुण्यामध्ये मुंबईमध्ये दिसत आहेत ती एकतर म्हणजे बऱ्याचदा उबर, ओला किंवा बाकीचे जे अशा प्रकारचे लोक आता ऊस तोडणी आणि उरलेली लोक ऊस तोडणीसाठी जात आहेत. आता मुद्दा असा आहे की हे थांबणार कसं. तुम्हाला तिथं हे जर चक्र थांबवायचं असेल तर एकतर हे दहशत बंद करावी लागेल, पहिला तर मुद्दा उद्योग उभारणी व्हायची असेल तर. आणि दुसरा मुद्दा की मुलांसाठी किंवा तिथल्या तरुणांसाठी योग्य रोजगार, योग्य संधी उपलब्ध करून द्यावी लागेल. आता हे होणार कसं. काय ह्याच्यावरती एकच आशा आम्हाला निर्माण झालेली आहे की आत्ताचे मुख्यमंत्री आणि कालच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री यांनी पश्चिम वाहिन्याचं जे 55 TMC पाणी पलीकडं आम्हाला देऊ केलंय, ह्या अशी योजना जर तातडीने झाली आणि तिचं पाणी जर आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये खेळवता आलं तर मग आष्टी तालुका सोडता, कारण आष्टी तालुका आमच्या कृष्णा खोऱ्यामध्ये 96% लागवड योग्य क्षेत्र आमचं कृष्णा खोरा. हे बाकीचे जे तालुके आहेत 10, हे 10च्या 10 तालुके हे गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी येतात. तर त्या तालुक्यांना जर लिफ्ट करून पाणी वगैरे काही मिळालं, ॲक्च्युअल आमचा माजलगाव तसा बऱ्यापैकी इरिगेटेड आहे, गेवराई बऱ्यापैकी इरिगेटेड आहे, आमचा परळी तालुका तो सुद्धा बऱ्यापैकी वान धरण आहे आणि वरनं ॲक्च्युअल ह्याचं जायकवाडीचं सुद्धा पाणी परळीला थर्मलपर्यंत त्या ठिकाणी आलेलं आहे. मग हे पाणी जे आलेलं आहे, जे उर्वरित भाग आहे, हा केजचा जो पट्टा आहे, हे केजचा वांजराचा पट्टा पलीकडचा सोडता अलीकडे केज हा आमचा कायम दुष्काळी पार्ट आहे. या पार्टला बाहेरून पाणी आणणं आणि पाणी आणून तो भाग जो आहे नांदूर घाट वगैरे इकडचा विडा सर्कल असेल, बाकीचा भाग असेल, नेकनोर असेल, लिंबा गणेश, आमचा चौसाळा, हे सगळा बेल्ट आणि आमचा पाटोदा तालुका, शिरूर तालुका, याला एक आशा निर्माण झालेली आहे. आणि काय आहे की राज्याचे मुख्यमंत्री हे कल्पक नेतृत्व आहे, त्यांच्या कल्पनांचा 100% फायदा झालेला आहे. वॉटर ग्रीड सारखी योजना त्यांनी आणलेली. हे दोन्ही वेगवेगळ्या योजना याचा जर काही फायदा उचलता आला तर भविष्यामध्ये आमच्याकडं चांगल्या प्रकारचं इरिगेशन होऊ शकतं. आणि हे जे स्थलांतर आहे आमचं
पहिलं आमचं स्थलांतर मुख्य म्हणजे ऊसतोडीमध्ये. आजही ऊसतोडे लोक आहे. हे धारूरपासून वडवणी, धारूर, माजलगाव आणि परळीतले सुद्धा तांडे, आमचे अंबाजोगाईचे तांडा, त्याच्यानंतर केज तालुक्याचा पाट, मेजॉरिटी हा ऊस तोडायला कर्नाटकामध्ये जातो आणि त्याच्या अलीकडचा पाट जो आहे तो महाराष्ट्रामध्ये, आणि काही पाट आमच्या इकडचा सुद्धा गुजरात पर्यंत ऊस तोडायला जातो. MP मध्ये आम्हीच, तामिळनाडूला सुद्धा ऊस तोडायला आम्हीच. ऊस तोडीतनं आमचे लोक आता थोडेसे बाजूला निघायला लागले, ट्रान्सपोर्ट बिझनेस मध्ये चालले. हे ट्रान्सपोर्ट बिझनेस मध्ये सुद्धा बऱ्यापैकी 2 पैसे आमचे सगळ्या जाती धर्माचे लोक आमचे कमवायला लागलेले आहेत. याला पाणी आणणं, नंतर MIDC उभा करणं, नाहीतर 5 स्टार MIDCचे बरेच उद्घाटन आमच्याकडे झालेले आहे, परंतु MB नाही, I नाही, D नाही, C नाही, काहीच नाही झालेलं. त्यामुळे तिकडे लक्ष आम्हाला सगळ्यांना मिळून केंद्रित करावं लागेल. तुमच्याकडे कसं, म्हणजे मला पहिलं तर हेच नाही कळतं अण्णा की तुम्ही ठीक आहे मुख्यमंत्री कल्पक आहेत, मुख्यमंत्री येतील, मुख्यमंत्र्यांनी हे सगळं पाणी बिणी आणलं, दहशत संपल्याशिवाय कोण येईल तुमच्या जिल्ह्यामध्ये? संपेल ना दहशत. कशी संपेल? संपेल ना. आता तुमच्या सरकारमध्ये परत एकदा धनंजय मुंडे मंत्री होतील, परत पालकमंत्री, कशी संपणार? आता मी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मी इथे बोलू शकत नाही. ते मंत्री होतील का, पालकमंत्री होतील का, एवढा मोठा. तुम्ही बोललात का त्यांच्याशी हे सगळं झाल्यावर? मी त्यांना फोनवरती बोललो काल. काय म्हणाले? त्यांना एवढंच म्हणलं की तुम्ही जे काही समर्थक मंडळी आहेत तुमचं, एकच शब्दात बोललो की बाबा तुमचे जे समर्थक मंडळी आहेत यांना सरेंडर व्हायचं सांगा, लोकांचा राग कमी होईल, यांना सरेंडर करा. तर ते म्हणले ठीक आहे, मी पाहतो. मग आता अजून तरी काय त्यांनी सरेंडर केलेले नाहीत लोक. आणि ह्याचं काय होतं की मग अशा वनवा पेटायला सुरुवात झाली ना, अशा घटनांचा वनवा ठीक आहे, तो समोर दिसणार नाही बरं का, मग तो फक्त सोशल मीडिया पुरताच दिसेल, परंतु लोकांच्या मनामध्ये गेलेली जे प्रतिमा आहे त्यांच्याबद्दलची, ते कसे पलटून टाकणार, ते कशी बदलणार? आता मी ट्विटर तुमच्याशी बोलताना बघत होतो, एक फोटो दिसला मला इथं ज्याच्यामध्ये एक बीडचा मुलगा आहे, त्याच्या कमरेला पिस्तूल आहे आणि तो परत काहीतरी हे उडवतोय, तो परत एकदा पालकमंत्र्यांच्या मागे पण दिसतोय आणि त्याच्याबद्दल एका काय लॉयर असलेल्या एका तरुणानं ट्विट केलेला आहे, सोहम जाधव नावाच्या, आणि तो लंडनला शिकतो, पण त्यांनी तो ट्विट केलेला आहे की हे कसं चालू आहे आणि ते ब्रँडिशिंग चालू आहे आर्म्सचं. कसं काय मिळतात इतक्या कमी वयातल्या मुलांना हे? मी आजच ESPNना सुद्धा आमच्या पत्र लिहिलंय, आज नाही कालच लिहिलंय की तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये जेवढे काही हे कट्टे बट्टे काय जे असतील, हे सगळे वापरणारे जे लोक आहेत, विनाकारण काही लोकांना पोलीस संरक्षण बी दिलेली आहे. हे कट्टेवाले जे लोक आहेत हे शोधून काढा, एकदा शोधून काढा, आणि ते ज्यांच्याकडे हे कट्टे सापडतील, जे आर्म ऍक्ट अंतर्गत त्यांच्यावर कारवाया करून ते जमा करून याची विक्री करणारे कोण लोक आहेत, हे कसं काय भेटतं बाबा कोणाला? आता मी 25 म्हणजे आता 5व्या टर्मचा आमदार आहे, मी अजून तुमच्या माहितीवर सांगतो साहेब, मी अजून संरक्षणच मागितलेलं नाही किंवा मला पिस्तूलचा लायसन्स अर्ज बी केलेला नाही. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एवढे लायसनधारी पिस्तूल सुद्धा मला वाटतं भरपूर असतील, ते सुद्धा शोधलं पाहिजे. किती जणाला पिस्तूलचं लायसन दिलंय? हे शोभेची वस्तू आहे का पिस्तूलचं लायसन? कशासाठी लागतं यांना? म्हणजे ज्यांना येडेवाकडे धंदे करायचे त्यांनाच लागत असेल ना हे, आम्हाला तर काय लागत नाही बाबा. मी, माझं कुटुंब किंवा आमच्या कोणी, आणि बऱ्याच मला वाटतं पॉलिटिकल लीडरला सुद्धा नसावेत, त्याचा आपल्याला काही छंद नाही, काहीच नाही. पण हे जे कट्ट्या बिट्ट्यावाले आहे हे सरसकट, आणि मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती केली, मी आजच केली की मुख्यमंत्री महोदय एकदा हे जरा नीटनाटका सफायाच करा. तर ते त्यांनी सुद्धा म्हणलेत की ठीक आहे बाबा, आपण याच्यावरती कारवाई करू. सोमवारपासून सेशन चालू होतं, तुम्ही मांडणार आहेत विधानसभेत हा मुद्दा? किती वेळ मिळेल वगैरे माहीत नाही, पण तुम्ही मांडणार, तुम्ही प्रयत्न करा. मला वेळ, हे बघा, मी माझ्या पक्षाच्या वतीने मला वेळ मिळेलच. आता याच्या बाबतीमध्ये 100% विरोधकांकडूनही प्रस्ताव येईल, त्याच्यामुळं त्यांच्यावरती बोलायला आम्हालाही तिथं बोलावं लागतं.
आम्ही सरकारच्या वतीने निश्चितपणे माझी भूमिका मांडेल आणि सरकारच्या वतीने असते तरी वस्तुस्थिती जी आहे ती तर मांडावीच लागते ना कोणालाही. मी 100% मांडेलच ना. हा मुद्दा जो आहे या मुद्द्यावरती चर्चा होणारच आहे. गोपीनाथ मुंडे असताना कधीच असं बघायला नव्हतं मिळालं आणि गोपीनाथ मुंडे असताना खरं तर सर्वसमावेशक होता बीड जिल्हा. कधीच गुफळी नाही काय नाही. आणि मग एवढी मोठी लिगसी असताना आता जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती, जिल्ह्याला अशा पद्धतीचं नेतृत्व गोपीनाथरावांच्या नंतर राहिलं नाही असं म्हणायचं. मग मुंडे साहेब होते. मुंडे साहेबाच्या कालावधीत हे असलं काहीही चालत नव्हतं बरं का. खरं तर गोपीनाथ मुंडेंकडे यासाठीच बघितलं जातं की त्यांनी महाराष्ट्रातलं अंडरवर्ल्ड संपवून टाकलं, संपवलं. मुंबईचं अंडरवर्ल्ड संपवलं, मटक्याचा खटका बसवला. आणि खरोखरच ना, कारण पूर्वी आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस कोणत्याही चित्रपटामध्ये मुंबईचं अंडरवर्ल्डच होतं. पण त्याचं सफाया करण्याचं काम कोणी केलं तर त्याचं श्रेय 1 नंबर गोपीनाथजी मुंडे साहेबांना जातं. का जातं की त्यांनी हे संपूर्णच टाकलं ना. ही गँग संपली आणि ही गँग संपली. 95च्या नंतर ज्यावेळेस साहेब या खात्याचे मंत्री झाले, गृह खात्याचं सगळ्यात मोठं काम कोणतं तर त्यांनी मुंबईचं अंडरवर्ल्ड संपूर्णच टाकलं. गँग वॉर नावाचा जो प्रकार होता, मला वाटतं त्याच्यानंतर पिक्चरच आले नाही. त्यानंतर एकच ते आलता कोणता लोखंडवाला कॉम्प्लेक्स है ना, पण ते बी जरा वेगळंच होतं. पण त्याच्यानंतर मग पिक्चर जास्त अंडरवर्ल्डवरती आले नाही. आणि ज्या गोपीनाथरावांनी इथलं गँगवॉर संपवलं, पुढे आता आमच्याच जिल्ह्यात गँगवॉर होतंय का काय अशी परिस्थिती आमच्या इथं निर्माण झाली. मुंडे साहेबांच्या आठवणी दुर्दैवानं म्हणावं लागतं. मुंडे साहेबांच्या आठवणी त्या अशा वेळेला की जर साहेब असते तर असं काही घडलं नसतं. साहेब असते तर असं शक्यच नव्हतं. हे शक्यच नव्हतं, असं घडलंही नसतं. आणि त्यांनी एकतर अशी काही घटना कुठे काही घडली तर ते ज्यावेळेस समजा बीडला आले तर त्यांनी समोरासमोर बोलून घेऊन हा विषय संपवून टाकला असता. हे काय रे बाबा, हे कंपन्यावाले हे परवा असं वागू नका, हे करू नका, हे ते बोलले असते आणि हे झालं नसतं, बिलकुल नसतं झालं. म्हणजे हे करणारे आहेत यांनी सुद्धा केलं नसतं. यांना कुठेतरी बढावा दिला जातोय असं माझं स्पष्ट, मी नाव घेणार नाही, परंतु तुम लढो हम कपडे सांभाळते. आता त्या पोरांना काय माहिती कपडे काय सांभाळणार ते. आता त्या संतोषच्या आयुष्याचं तर राख रांगोळी करून टाकली यांनी. त्याचे चिल्ले पिल्ले त्यांचे आयुष्याचं वाटोळं झालं. अहो भाड्याच्या घरात राहताय ते आज सरपंच. ते मी माहिती घेतली, स्वतःचं घर बी नाही त्याला. त्याचं जे हे आहे ना आजोबाचा मुलगा बरं का, मामा, त्याचं छोटं मोठं कन्स्ट्रक्शन काहीतरी आहे आणि ते नातेवाईक आहे आमच्या इकडचं. म्हणून आम्हाला जास्त वाईट कशामुळे वाटलं, पारगाव घुमरा म्हणून माझ्या गावात माझ्या मतदारसंघातलं गाव आहे, तिथलं नातं आहे, त्याचंच करमाळ्यातलं काही नातं आहे आमचं. असे जॉईंट. आता हे नातं गोतं लय लांब असतंय ना, नातं गोतं हे काळीच पिळवटून टाकणारी घटना आहे ना हो. ज्याला हार्ट आहे त्याला ही घटना पटेल का मला सांगा. नाही तुम्हाला पटली का? कोणत्या सहृदयी हार्ट ज्याच्याकडे हार्ट आहे त्या माणसाला ही घटना पटेल का मला सांगा बरं. ही किती बेकार घटना आहे. अशी घटना तुम्ही घडल्याच्या नंतर सुद्धा हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि याला माझं मत आहे की जे गुंडा एलिमेंट आहे ते एलिमेंट संपलंच पाहिजे सगळं. ते कोणत्या पक्षाचा असो, कशाचा असो, कोणाच्या समर्थकांचा असो. आता त्या 5-6 पोरं जे आहेत हे शिवशंकर हे ते काय जे नाव आहेत ह्या मुलांची, यांचे आयुष्य संपले ना आता. यांचे आयुष्य काय आता शेवटपर्यंत आता ते गेले ना बिचारे. कशात? केस आणि नाही संपलं ना आता. हे बाहेर निघणार कसे? निघू शकत नाहीत. आणि हे निघले तरी बी बेकार आहे. मग हे आरोपी सुटणं मला वाटतं. केस आता अंडर ट्रायल चालेल यांची, अंडर ट्रायल चालेल. पुढं सेशन कोर्ट सजा देईल, फाशीची देईल किंवा जन्मठेपेची देईल. जन्मठेप दिले तरी आयुष्यभर आतच, फाशी दिली तर ना परत त्याला हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, मला माहिती आहे.
परत राष्ट्रपतीचा अधिकार आहे, हे बरंच सगळं काही चालत राहील. पण हे लोक तर आताच राहणार ना. आता म्हणजे त्यांचे आयुष्य पूर्णच्या पूर्ण त्या 6-7 जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले ना. अहो, खुनाचा गुन्हा आला ना त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. आम्ही बरेच जणांचे उदाहरणं पाहिलेले. जमिनीवरून वादावरून जर भांडण झालं ना तर ती जमीन खायलाच कोणी शिल्लक राहत नाही, कारण एक वर जातो आणि दुसरा जेलमध्ये जातो. हे चित्र आम्ही पाहिलेलं आहे. ही अशी घटना आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याबद्दल वेदना झाल्या आणि कुठल्याही जिल्ह्यामध्ये असावं, महाराष्ट्राच्या कोपऱ्यात अशी घटना घडू नये. किंबहुना ज्या वेळेला अशा कंपन्या बाहेरून येतात, रोजगार उपलब्ध करून देऊ इच्छितात, MIDCमध्ये चालणारी गुंडागर्दी असेल आणि ती काही केवळ बीडमध्ये चालते असं नाही, तर अनेक भागांमध्ये महाराष्ट्रातल्या MIDCमध्ये आणि अशामध्ये हे असे छोटे मोठे गुंडा एलिमेंट ज्याचा उल्लेख अण्णांनी केला ते काम करतात आणि अशामुळं खूप आयुष्य उद्ध्वस्त होताना बघितलेली आहेत. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कणखर गृहमंत्री आहेत, याबद्दल काही शंका नाही आहे. 2014 ते 2019चा जो काळ होता त्यांच्या गृहमंत्रीपदाचा, त्यात त्यांनी एक्सेप्शनल म्हणजे अतिउत्तम काम त्या खात्याचं राहिलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत, आशा आहेत. त्यांना गृह खात्याची, पोलीस खातं, पोलिसांची मानसिकता, ग्राउंडवरती चालणाऱ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण जसं या बातमीमध्ये पार्श्वभूमी नावाचा तुमच्या बीड जिल्ह्याचाच पेपर आहे आणि त्यांनी ही बातमी छापली होती आज. आमच्या जिल्ह्यातलं सर्वात प्रसिद्ध वर्तमानपत्र आहे. गंमत भंडारी हे त्याचे संपादक आहेत आणि खूप चांगल्या प्रकारच्या हेडिंग वगैरे असतात. आजची सुद्धा हेडिंग मला वाटतं ते आजची हेडिंग आजचीच आहे असं मला वाटतंय. 13 डिसेंबर आजचीच आहे. धनुभाऊ तुम्ही देशमुख यांची बॉडी बघितली का? हा, मग ते जे धनुभाऊ बोललेले आहेत ना त्याच्याबद्दलच त्यांनी ते म्हणलंय की धनुभाऊ तुम्ही ती बॉडी पाहिली का? तुम्ही असं कसं स्टेटमेंट, मी आत्ताच ऑब्जेक्शन घेतलंय त्याच्यामुळे मी रिपीट करत नाही. खरंय, परंतु धनुभाऊ सारख्या माणसांनी असं स्टेटमेंट करणं मला तरी काही योग्य वाटलेलं नाही. त्यांना कसं पटलंय, काय पटलंय ते राम जाणे. त्यांचं ते बोलत, त्यांचं त्यांना लखलाप. परंतु गंमत भांडारींनी जे लिहिलेलं आहे ना ते हार्ट टचिंग आहे निश्चित. आणि ते हे गंमत भांडारी जे पत्रकार आहेत ना, संपादक, हे आजचे नाहीत. मी 99 पासून त्यांना ओळखतो. मी 99चा आमदार आहे. फडणवीस साहेब आम्ही हे एका बॅचचे लोक आहोत बरं का. ते गंमत भांडारींचा दखल RR पाटील साहेब घ्यायचे, गंमत भांडारींची दखल गोपीनाथरावजी घ्यायचे. एखादी वाकडी बातमी जर गोपीनाथरावांच्या विरोधात लिहिली ना तर गोपीनाथरावजी डायरेक्ट गंमत भाऊ काय झालं, काय चुकलंय, काय नाही, मिटून घ्या बाबा, झालं गेलं विसरून जा, हे म्हणायचे. आता ही बातमी वाचून जर धनंजय मुंडे साहेबांना काही वाटलं असतं तर मला वाटतं त्यांनी कालच्या स्टेटमेंटचं हे खंडन करायला पाहिजे होतं की माझ्याकडनं बाबा चुकीनं तो शब्द गेला, मी माझा शब्द माघार घेतो. कारण अप्रत्यक्षपणे निस्ता खून नाही झालेला संतोष देशमुखचा. संतोष देशमुखाला यातना दिलेल्या आहेत. संतोष देशमुखला टॉर्चर केलं गेलेलं आहे आणि 3 तास मारलं गेलेलं आहे. 3 तास एखाद्या माणसाला मारल्यावर माणूस जिवंत कसा राहील धनुभाऊ? आणि त्यांनी कसं बोलले हे, आणि ती जी हेडिंग आहे ना ते हे हेडिंग मला वाटतं ते 100% ते स्टेटमेंट, मी त्यांचं ते स्टेटमेंट आजपर्यंत पाहिलं नव्हतं. मी आज सकाळी पाहिलं होतं, कारण मी काल तिथून गेल्याच्या नंतर माजलगाव तालुक्यात गेलो होतो. माजलगावातनं गेवराईला गेलो, तिथून बीडला आलो, SP-ना निवेदन दिलं. SP साहेबांना ही विनंती करून आलो की बाबा याचा तपास तुम्ही जे पत्र दिलं की CID वर्ग करा तर तो करू नका. आम्ही CM साहेबांना भेटून ते परत बदल करून आणतो. आणि रात्री फ्लाईटने आलो, उशिरा आल्यामुळं पाहिलं नव्हतं. मी सकाळी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं. स्टेटमेंट पाहिल्यावर मनातले मनात म्हणलं अरे रे, पण ते भाऊंनी रात्रीच पाहिलं असेल. भाऊ म्हणतात त्यांना, गंमत भांडारी साहेबांना. अतिशय म्हणजे कधीही आयुष्यामध्ये मला वाटतं 1 रुपयाची सुद्धा परापत झाली नसेल त्या माणसाची. कधी कोणाचे जाहिरातीचे पैसे घेत नाही, मागत नाही. अतिशय वेगळा विचाराचा माणूस आहे. म्हणून त्यांचं जी ते हेडिंग आहे ते हेडिंग मला वाटतं
हार्ट टचिंग हेडिंग आहे. बरोबर. त्याच्या बाबतीत मला वाटतं धनंजय मुंडे साहेबांनी खुलासा करायला पाहिजे होता. मी साहेब म्हणतो त्यांना, तसे ते माझ्यापेक्षा वयाने पण लहान आहेत, पदाने ते माझ्यापेक्षा कदाचित मोठे झाले असतील, पण मला वाटतं ते वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. निश्चितपणे राजकीय नेत्यांनी संवेदनशीलता दाखवणं हे फार महत्त्वाचं असतं. एकेकाळी गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रातलं आणि मुंबईतलं गँगवॉर मोडून काढलं होतं आणि कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केलेले होते आणि आता त्यांच्याच बीड जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती बघायला मिळते आणि अशा वेळेला खऱ्या अर्थानं गोपीनाथ मुंडेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा हा नेता नसल्यानंतर, एखाद्या जिल्ह्याचं नेतृत्व हरपल्यानंतर, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर निश्चित त्यांची आठवण येणं क्रमप्राप्त आहे. पण गृहमंत्री ज्यांच्याबद्दल आपण बोलत होतो, गृहमंत्री ही सगळी स्थिती बघत असतील, गृहमंत्र्यांनी याच्याबद्दलचा नीट माहिती पण घेतलेली असेल. त्यामुळे अशा अपेक्षा करूयात की अशा घटना ज्या आहेत त्या बीड जिल्ह्यामध्ये यापुढे घडणार नाहीत. बीड जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये घडणार नाहीत आणि अशा पद्धतीचं टॉर्चर एखाद्या व्यक्तीबद्दल, त्याला ज्या काही यातना दिल्या गेल्या, अशा व्यक्तींना सुद्धा नीट शासन होईल, त्यांना शिक्षा होईल, याची सुद्धा काळजी गृहमंत्री घेतील अशी अपेक्षा करूयात. सुरेश दस साहेब, तुम्ही आलात आणि मुंबईतक्षी बोललात त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही केवळ कुठल्या एका पक्षाचे किंवा एखाद्या विधानसभेचे आमदार म्हणून तुम्हाला आमंत्रित केलं नव्हतं, तर बीड जिल्ह्याचे नेते म्हणून आणि माजी मंत्री म्हणून, आणि बीड जिल्ह्यातून तुम्ही सलग 5-25 वर्ष राजकारण करताय, गोपीनाथरावांच्या जवळचे राहिलेले आहात, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये पण होतात आणि ही सगळीच मंडळी तुमच्या फडणवीस साहेबांच्या पण सोबत आहात आणि तुम्ही सगळीच मंडळी जी आहे ती तुम्हाला चांगली कल्पना आहे. त्यामुळं निश्चितपणे हे वातावरण, तुम्ही सगळी मंडळी एकत्रित बसून हे वातावरण बदलेल याची काळजी घ्यायला अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबतोय. पाहत राहा न्याय देऊ. मुंबईत. ओके, थँक्यू.